गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। सागर, अर्जुन, 31 डिसेंबरच्या पार्टी अशी रंगीत संगीत झाली पाहिजे। तुम्ही असले आम्ही कशाला भेटतोय? नियोजन कसं करायचंय माहितीये का? कसं? एक जण 4-5 किलो मटण आणायचं आणि दुसऱ्याने दारूचा खर्च दोघांनीच ठरलंय करायचं। होय, हा, चांगलं आहे की दोघात आहे म्हणलं। आता हे दोघं जणांकडे कसं काय नियोजन? त्यात काय तवा सागर, एक जणाने 4-5 किलो मटण आणायचं आणि दारूचा खर्च एक जणाने करायचा। बाकी डीजे बीजे जोरात। सागर आपली चांदीच आहे खायची, खायला महाग पडायचं नाही। ती सांगायची गोष्ट आहे वय। हा, बर ती जाऊ दे, कोणाकडे आहे यंदाच पार्टीचं नियोजन? म्हणजे तुम्हाला माहितच नाही होय? नाही 4-5 किलो तू मटण आण सागर, काय आणि अर्जुन दादा दारूचा खर्च करील। मटन? मी आमच्याकडे कसं काय पार्टीचं फिरलं 31 डिसेंबर? आणि जोडीदार म्हणला डीजे देतो तुम्हाला वा नाचा बिंदास। माच कळतर बाबा, पैसा बी नाही रे, मी कुठनं दारू आणायचो? आणि माझ्याकडे तरी आहे वय। पण सरपंच ती जाऊ दे, मटन कसलं म्हणताय आणायचं? बोकडाचा आण। काय मग काय साधं काय तसलं चिकन फिकन आणता का? हा, काय बोकडाचं किती? 4-5 किलो आण। तर आणि सरपंचाचा शब्द पाडायचा नाही, खट काम करायचं दोघांनी बी। काय? सरपंच तुम्ही केलं असतं तर परत झालं। आबरू घालवू नका, सगळी मेंबर फिंबर सगळी येणार आहे ती, बाकी पंच कमिटी चकाचक झाल्या पाहिजे। गपचिप आहे, एक 7-8 जण असं दाखवून, पण मस्त पैकी घरघरीत अगदी। सरपंच तुमचं झालं गरगरीत, 4-5 किलो एवढं कुठं असतं वय? काय सागर, 4-5 किलो खावा तरी सांगायचं मी तुम्हाला, आणि तो एवढं बी जमाना म्हणल्यावर आबरू घालावता का माझी? आम्ही चाललोय आमदार साहेबांना भेटायला, नवीन वर्षाची शुभेच्छा देतो की। आणि हो का, माघारी आलो ना, प्रोग्राम 1 नंबर गरगरीत झालेला पाहिजे बरं का अर्जुन? हो हो, कोणाला लागेल ती ही काय, म्हणजे अर्जुन दादा आणि दारूच? हा ही, आणि तुझ्याकडे ही करतो की, आता तुमचा शब्द आहे म्हणल्यावर पाळावाच लागत। खटाखट नियोजन झालं पाहिजे, आल्यावर आबरू घालू नका सरपंचाची। थोडी मदत केली असती तर? काय नाही आल्यावर बघेल मी आता आमदार साहेबांकडे चाललोय, जाऊ का? शुभेच्छा देऊन येतो मी। काय जा की, तुम्ही शुभेच्छा द्या ना, आमच्या बोकांनी सगळी बसवा। आता कसं काय अर्जुन दादा? तुला काय करायचंय? अर्जुन दादा असताना कसलं टेन्शन घ्यायचं नाही, चल तू। दादू ऐक की, ओवी बारकी आहे का नाही? तू समजून घेत नाही जरा बी तिला। फुगा सकाळी तिच्याकडे होता, किती रडत होता र तू? ए ओवी, जेवले का तू? काय खाल्लं ग? मटण? कुणी आणलेलं? कुणी आणलं होतं ग? कसं खाल्लं ग? गुटू गुटू वय? अयो, दात आल्यात काय बघू? हा, लय की आल्यात दात। हे तर पडली होती वय? कोण पडलं ग? दात पडलं खाली? लागलं तुला? होय, आणि दादू कसा पडला ग रात्री? दादू ऐक की, इकडं बघ की, दादू कसा पडला? पडला? हा, काय चाललंय पोरांचं? बसलोय गप्पा मारत. होय, हा, अहो ताई, काय ग? मी आणते तुमच्याकडं
ती बचत गटाची मीटिंग आहे ना वाटतं आपल्यात. आता अशा तुझं कसं आहे ते म्हण हाय, पण ते नाही म्हणत मी. आता 5-6 तारखेला मीटिंग असते. अहो मला ती गंगूबाई म्हणली म्हणून मला तरी काय माहिती. जणू काय तू झोपतनच उठून आली विचारायला. अहो मला बी ती म्हणली म्हणून मी आले तुमच्याकडं. आज तारीख किती काय किती त्याचं त्या गंगूबाईने सांगितलं म्हणलं की तू माझ्याकडे आली. हा हो, मग काय तर. नाही 5-6 तारखेलाच मीटिंग असते. होय. आता कुठल्या आता झाली नाही आपली मीटिंग. काय चाललंय? काय नाही बाबा चाललंय. हे आली म्हणते मीटिंग आहे तर म्हणलं आता बाई मीटिंग 5-6 तारखेला असते. तुमची बचत गटाची हा. होय. बरं ती जाऊ दे. ऐक की मला 3000 रुपये दे की लागायचे. 3000 हा कशाला? लागायच्या जरा महत्वाचं काम आहे रे म्हणून. महत्वाचं काम असलं तरी लगेच उठून तुला पैसे द्यायला मी काय मोकळी नाही ना. मला सांग ना नेमकं महत्वाचं काय काम आहे ते. अहो कशाच आता महत्वाचं काम ताई. आता 31 डिसेंबर आला. त्याला पाहिजे असेल पार्टी बिर्टीला. आता खरं आहे तो म्हणते तेच खरं आहे. नाही पार्टीला नाही लागायचं काम आहे जरा म्हणून लागायच्यात. अरे सागर 3000 रुपये म्हणजे तोंडाचं काम आहे वय. त्याला कमवाय किती दिवस लागतं कष्ट कराय. हो, मग फुकटच्या तोंडाने बोलून लगे 3000 कष्ट किती करावं लागतं त्याचा नाही विचार केला तू. अगाय माझ काम आहे महत्वाचं. हिच काय आहे ते तुला माहित आहे नाही कशी अडचणीत आणती. मागच्या वेळेस बळच ते मेंबरचं सांगून काय म्हणते तुला माहित आहे ना. हिनच नाव सांगितलं मेंबरला किडनॅप केलंय म्हणून. ती लावती दुसऱ्याच्या भांडणं. हिला काय काम असते उत्सुक येते बसती इथं. राहून द्या ताई. ह्याला तेच लागतंय 31 डिसेंबर साठीच लागतंय ह्याला पैसे. आणि तुम्हाला उगाच सांगतोय काहीतरी आणि माझं बळच नाव सांगतोय असं करतीन तसं करतीन. हा बरोबर. 31 डिसेंबरला दारू बिरू पिणार मटणं बिटणं आणणार मग ह्यांची पार्टी होणार. मग त्याच्यासाठीच एवढं पैसे ह्याला लागायच्यात. दुसरं काय आहे. पण ते दारू प्यायला चांगलं आहे का ग अशा? नाही ना. हा नाही की शरीराला किती शरीर बरबाद होत आहे त्यानी. होतंय तर काय होतंय. उगाच वाटोळ करून घेतात स्वतःच्या शरीराचं 1 दिवसासाठी. हा आणि 3000 रुपये ताई. 3000 रुपये कमवाय किती दिवस लागते तू. आणि मग त्यांना काय एका दिवसात घालवत्याल. कमवायची अक्कल नाही ना म्हणून हा, कळत नाही. हा. आता फुकाट भेटताय ना. भेटतंय आणि माझं नाव सांगतोय बघा की तुम्हाला. मग ते तू खरं बोलते ना हा. म्हणून त्याला राग येतोय तुझा. राग येतोय बघा की. म्हणतो हिचं काय आहे. अगाय खरंच मला लागायच्यात. हिच नको काय ऐकू. मला महत्वाचं काम आहे म्हणून लागायच्यात. थांब ग अशा मला ह्याच्याकडेच बघून दे. ह्याचं लय लागायच्यात कशाला लागायच्यात. ह्याला पार्टीच करायला लागत असत्याल तुला. आणि किती चुळचुळ मुंगळा आहे आणि पळी पळी तेल. शोक सागर पैसे मी देते पण बघू तुझं माझ्यावर प्रेम हाय का पैशावर प्रेम हाय ती मला कळल काय. पण पार्टी नाही म्हणजे नाही झाली पाहिजे. आणि हो की घे पैसे आणि जा निघ. उचल पैसे. बघा अशा आताची पोरं पैशावर प्रेम करतात. पण माझं पोरग बघ की कसा माझ्या पाया पडतय. पैशावर करतय का ती प्रेम. नाही उठ पाया नको पडू. उठ अरे पाया नाही पडत सर तुझ्या पायाखाली पैसे आहेत. अयो, मला वाटलं माझ्या पायाच पडतोय. उठ चल निघ. मला वाटलं पायात की पडताय पोर. बघ बाय अशा पैसे घ्यायला वाकलाय. मी म्हणलं पाया पडताय पोरग माझ्या किती प्रेम आहे माझ्यावर. पैसे त्यांनी पार्टीला तुला पैसे लागायचे. चल मी म्हणलं होतं का नाही ह्याला पार्टीलाच पैसे लागतात. हा पार्टीला ह्याला कोंडून ठेवची कोंडून घरात. चल मला वाटलं माझ्यावर जीव हाय पैशावर जीव हाय तुझा हाय का नाही. घर सोडून बाहेर जायचं नाही मी तुला सांगते. मी तुला आता इथं पडणार हाय ह्या खोलीत. बघ अशा बघ माझ्यावर हाय का जीव. ह्याचा पैशावर जीव हाय. याला पार्टीच करायची. हा कलियुग हाय ही कलियुग. कळलं का. कलियुग हाय ही असलं ते आहे ना कलियुग हाय. आणि इकडे पैसे तुला बाहेरच निघू देणार नाही मी. चल दार लावून घेते. चल का अशा चल बस तिथंच. नाही चल कडी लावायची मला. तुला कोंडून ठेवते की ठेव का कोंडून ह्याला का. नाही राहून दे. उघडायचा नाही. उघडू नको. असू दे बापा कोंडलाय बापाला. दार उघडू नको. उघडशील का. चल लावलंय दार उघडायचा नाही. बघितलं का अशा
मला हे कलियुग आहे अगं. मला वाटलं माझं पोरग तरी माझ्यावर प्रेम करत असेल, त्याच्यामुळे तर हे आश्रम निघाल्यात ना, वृद्धाश्रम. हो अहो म्हणूनच मी म्हणत होते ह्याला पार्टीला 31 डिसेंबरच्या पार्टीला लागत असतील पैसे. कशाचं आता काम ठेवलंय वय कुणी? हा असू दे, आता ठेवलाय कोंडून, आता कसा जाईल? आता नाही जाऊ शकत. मग ह्याला म्हणतात कलियुग. कलियुग. आता ह्याला कोंडून ठेवलंय ना, ह्याच्यावर लक्ष ठेवा, जाऊ देऊ नका कुठं. नाही जाते ना. मी. हा, जाते मी बी घरात. जय 1000 रुपये दे की मला. कशाला तुला 1000 रुपये? आता 31 डिसेंबर नाही होय. हा, पार्टी करायची असेल ना? नाही पार्टी बिर्टी काय नाही करायचं, मग पण ते यार लय मला महत्वाचं आहे. हा, पार्ट्या करायसाठी पाहिजेत तुम्हाला पैसे. आणि 4000 रुपये कमवत होता की दिवसाला? 4000 रुपयाचं राहून दे, मी तुला 1000 रुपये माहितलं तर मी त्याला काय जास्त काय टेन्शन दिलंय का? काय देणार बाबा पैसे मी तुला? नका देऊ, माझं मी बघतोय काय करायचं ती. तुझ्या वाचून काय माझं राहणार आहे का? शेवटी तुला माहितीच आहे मी बी कसला खटपटे अर्जुन आहे ती. हा, मग काय. काहीतरी सरपंचाचं केलंच पाहिजे. जाऊन दे, नाही दिलं तर नाही दिलं, मला नाही टेन्शन पैशाचं काय. आता आता करतो मी माझ्या डोक्यानं काय करायचं ते. तुझ्या नादी लागून नाही उपयोग बाबा. काय काहीतरी डोकं चालवावंच लागणार आहे. आता कशी बनवायची बरोबर डोक्यानं बनवतो. काय आता दारूच प्यायची ना सरपंचाला. तू म्हणावं किती बी, आता किती पे. हे घे आता दारू, मस्त मध्ये दारू प्यायची. आता का इंग्लिशच प्यायची वय. पी आता बाबा इंग्लिशच पी. काय करतो अयो, काय करावं? दार वाजवावं का नको? दार वाजवाय नको. लय मारलंय आईने मला. आता काय करावं? हा, अर्जुन दादाला फोन करू. पे आता किती बी. लोक सागरचा फोन आलाय, बघ काय म्हणतोय. हॅलो अर्जुन दादा. हा बोल की रे सागर. काय बोलू? काय झालं? अहो ताईनं म्हणजे माझ्या आईनं कोंडून ठेवलंय मला. मला म्हणते पार्टी बिर्टीला जायचं नाही 31 डिसेंबरच्या. अरे तू कसलं टेन्शन घेऊ नको. अरे माझा काळजा तुकडा आहे तो. फोन ठेव, आलोच मी. बरोबर, ये लवकर, वाट बघतो. ठेवतो फोन. थांब थांब थांब, एवढं काय महत्वाचं काम आहे तुझं? आता सागरचा फोन नव्हतो आला. अरे काय ना चक्कर आली, मला जावं लागल आता अर्जंट. लय महत्वाच्या कामाची वेळेस मी थांबत नाही, माहित आहे ना. ये तुम्ही. हा अरे हे तर म्हणतोय की ताईंना चक्कर आली आणि मग ह्याने दारूच्या बाटल्या कशाला नेल्या ते, आणि काय तर काळ बेर केलेलं दिसतंय. माझी सगळी कामे आवरती आणि बघायला जाते ह्या पार्टी करायला गेलाय का ताईंना भेटायला गेलाय. हा, बघूनच येते मी. सागर, ए सागर, सागर काय गारवानी वरडत आलाय? हा, सागर सागर काय काम आहे? सागर काय
काय होताय मला म्हणताय की गाढवा आणि काय वराटतोय. मी सागरला आवाज देतोय व. अहो सागर नाही ना घरात. अहो, मला आता सांगून आलाय तू म्हणणं मी घरी चाललोय म्हणून. नाही घरात सागर. आता मग ही चेपल कशी त्याची दारात आहे? चपल हाय मग काय सागर आहे का घरात? खोटं सांगते का? अहो, माझं महत्वाचं काम आहे म्हणून सांगतोय त्याला. मी तुम्हाला हात जोडतो, सांगितलं तर तुम्हाला बी कस तरीच वाटेल. लय महत्वाचं काम आहे माझं. काय महत्वाचं काम आहे ते आहे की मला माहित. तो काय 31 डिसेंबरच्या पार्टीला येणार नाही. अहो ताई 31 डिसेंबरचं काय हो नाही. खरोखर सांगतो माझी बहिणीनं माझ्या बेताळाला धडक घेतली वैतागानं. आता मला काय गाडी चालवा येत नाही. आता माझ्या जीवाचं तेवढंच आहे गाडी चालवणार. मी हात जोडतो तुम्हाला. फक्त माझ्या बहिणीसाठी दवाखान्यात नसतो माझ्या जोडीला पाठव. मी त्याला कुठं काय उपयोग घेऊन जाणार नाही. जेचं वय हा मग दवाखान्याचं काम आहे म्हणून त्याला मी लावती जागा अशा सागरला बोलव. बर बर. कसं फुटलं अर्जुन दादा डोकं? काय मी आपलं पैसे खर्चासाठी मागितलं आणि तिनं माझ्यावरच वैताग काढला. बरं झालं सागर, आज लय महत्वाचं काम आहे. आज लय महत्वाचं काम आहे नंतर तुझ्याकडे आलोय. चल काय जायचंय लगेच? आलं लगेच, लय अर्जंट आहे. चप्पल घाल तुम्ही, चला लगेच जाऊ. दवाखान्यातच नाही बरं का तिला. दवाखान्यात घेऊन जा नेतो लवकर. नेतो. चला चला. अहो ताई, अर्जुन दादाची पिशवी इथंच राहिली. दवाखान्यात डबा बिबा न्यायचा असं लाव. अगं डबात असले अर्जुन सागर इकडे या. ते डबा राहिला की इथं अर्जुन दादा. गडबडीत. चुकून राहिला माझं लक्षात. मग कसं मला झालं नको कावरं बावरं झालं. हे काय आहे? हा? हे काय आहे? हा? ऐकत काय सगळं बाटल्या कशाच्या आहेत? हा? मी आता 10 रुपयाची बंद केली हो. माझ्यामुळं माझ्या बहिणीनं बेताळावरती हो धडका घेतलं म्हणून आता ही माझ्या डोक्यातनच निघून गेली. आता मी तुम्हाला खरोखर सांगतो, खोटं वाटत असेल तर मी पिऊ बी शकत नाही. पण काय आता का हेच कोणी दवाखान्याचा बी खर्च करणार आहे. जाळ केला असता तर बहिणीचं डोकं फुटलं नसतं. आताशी अक्कल आली बाई हे युक्तू म्हणून. हा आणि बहिणीला दवाखान्यात नेतो. आधी कळलं असतं तर एवढं रामायण घडलं असतं का महाभारत? आता नाही पळत करणार असलं. घ्या लवकर, चला दवाखान्यात जावं लागेल मग पाठदिशी. चल सागर जाऊ. आणि दवाखान्यातच न्यायची काय? काय ताई, ह्या दारू पायी बिचारीचं डोकं फुटलं का नाही? बघ की अगं, अक्कल आहे का ह्या सारखं दारूसाठी काय दारूसाठी. करायचं आणि काय नाही? हा? सारखं चालू सारखं चालूच आहे. माणूस वैतागत नाही मग माणसाला काय? नाही राग येत. आता झाला का नाही ह्यो खर्च फुकटचाच? अशा ह्या दारूमुळं त्या बिचारीने राग त्याग घेतली का नाही का भिताडाला धडक. हा मग काय करणार हो ताई? हे सारखं असं दारूला पैसे मागितल्यावर ते वैतागली की. हा? मग वैतागून काय करताय माणूस? जाऊ दे बाय, निघली आता दवाखान्यात. आता हे बाटल्या एखादा तवा तिला जाऊ, दवाखाना हा, हा. करायचा. जा बाय, जाते मी बी. जाते मी बी. सागर मला एकच कळत नाही, तुझ्या ऐकायला का उन्हानं म्हातारे झाले का वयानं म्हातारे झाले? काय झालं? काय काय बी कसं बोलताय तुम्ही? कळतंय का काय? तोंड घेऊन पद बोलतोय, काय बी कसं बोलतोय, कळतंय का काय? दारू विकून कुठं दवाखान्याचा खर्च बघतो का रे? हा म्हणजे त्या मगाशी बाटल्या पडलेल्या होय. हा हा ते एवढं खरं आहे. बरं ती जाऊ दे. मला काय म्हणायचं, खरंच तुम्हाला डोकं भारी आहे. भारी डोकं चालवलंय तुम्ही आणि मला पार्टीला घेऊन आलाय. आ तुला माहित आहे का मी कोण आहे? अर्जुन आहे मी, अर्जुन. आपला नाद करायचा नाही. काय आपण कुठलं बी नियोजन असं करतो, नियोजन मध्ये कधीच आपला बदल नसतो. आणि समजा चुकून जर का कोण आपल्याला नळला की बाबा लगेच समजायचं त्याला तोलडा म्हणजे तोलडा. आता ते जाऊ दे, तोडायची भाषा आहे. तुम्ही केलं तुमचं नियोजन दारूच्या बाटल्यांचं, ह्याचं पार्टी 31 डिसेंबरचं सरपंचाने तुम्हाला सांगितलेलं दारूचं नियोजन तुम्ही केलं. पण आता मी कसं करायचं? माझ्याकडे तर 1 रुपया नाही बोकडाचं मटण आणाय. आता काय करायचं? सागर एवढंच आहे ना. अरे ते महाभारतातला अर्जुन आहे ना, तीर मारणारा. जसा तीर मारल तिथंच पाणी काढल.
पण हे अर्जुन आहे ना पुरती तलावरचा तेव्हा शपथ खरं सांगतो हे अर्जुन बी इतका येड आहे आणि जिथं लाथ मारेल तिथं अर्जुन हे पाणीच काढेल तुझी काय बी अडचण असू दे माझ्याकडे तरी कुठं पैसा होता रे बाबा. आणि तुमच्याकडे पैसा नव्हता मग हे दारूच्या बाटल्या बिटल्या कुठं आणल्या तुम्ही? तुला काय माहिती काय अक्कल चालवली मी सागर मी बी काय डोकं चालवलं माहित आहे का माझ्याकडे तरी कुठला पैसा मी आणलं फुग फुग ते दारूचं फुग हातभट्टीचं वय. हा हा बरं त्याचं काय? बाटल्या आणल्या जाऊन इंग्लिशच्या हा आणल्या जिरा सोडा आणला आणि इंग्लिशच्या बाटलीमध्ये फुग आणि जिरा सोडा वाटून एक कलर काय किती बी पिऊन दिला सरपंचांना पडस त्यावर तू पिऊन यायची ना की काहीतरी बडबड करशील. म्हणजे तुम्ही काय केलं इंग्लिशच्या बाटलीत कलर ओतून जिरा सोडा मिक्स केलाय वय. डोकं पैसाच नाही मग आता करणार काय मी तरी आता 31 डिसेंबर पार्टी तर करावी लागेल. ते जाऊ द्या सरपंच पिऊ कुणी पिऊ आपल्याला काय करायचं तुमचं झालं खरं पण आता मी काय करायचं माझ्याकडे तर रुपया बी नाही की बोकडाचं मटण ह्यांना कुठलं खायला घालायचं. अरे तू काय टेन्शन घेतोय हं. तू फक्त एकच कर माझं कधी बी ऐकत जा आता आपण आता जाऊ कुठं? सरपंचीन बायकर हा आणि फक्त मी काय सांगेन तेवढं सांगायचं फक्त सांगताना सांगायचं की नागराज मंजुळे आपल्या गावामध्ये शूटिंगला येणार आहे ते मग आता आपल्याला तिथं शूटिंगसाठी काहीतरी करण्यासाठी खेड्यागावची एखादी लेडीज बिडीज पाहिजे देखणी बिकणी काहीतरी म्हणून त्यासाठी मी तुला तिथं चल म्हणतो आणि तिथं लगे काहीतरी गडबड करू नको तू चल मी तुला अजून सांगतो काय सांगायचं ते. म्हणजे खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं सरपंचीन बाईला. ही डोकं महत्वाचं हा, मग आपल्याला चला. डोकं असताना तू असा येड्यागत का करतो. चला मग सरपंचीन बाईकडे. बया काय या सरपंचाला म्हणावं गोव्याला जायचं म्हणतंय आणि अजून पत्त्या नाही मी तर एवढं आवरून बिवरून आली या घरदार सगळं कुलूप बिलूप लावून ह्या पोल्ट्रीवर येऊन बसली कोंबड्यांकडं तरी येतंय अजून. वहिनी वहिनी कोण आहे रे? सॉरी सॉरी. अहो, काय झालं सागर भाऊजी? भीतीत कशाला चल की का एवढं तुला बुद्ध्या देऊन बी तू बेलागत करतोय. वहिनी आहेत वय. अगो बाबू बसा. वहिनी काय आहे? काय होतं कुठं चाललाय कुठं दावरा? अवतार आहे सागर भाऊजी. अहो म्हणजे हिरोईन पेक्षा कमी नाही तुम्ही ही मला म्हणायचे. आज नवीन लुक दाखवलाय तुम्ही हिरोईन सुद्धा फिक्की पडेल. बरं ती जाऊ दे कुठे चाललाय महत्वाचं? ते आता नवीन वर्ष चालू होणार आहे 31 डिसेंबरचं गोव्याला जाणार आहे फिरायला. म्हणजे तिकडं पार्टी करायला चाललाय 31 डिसेंबर साजरा कराय. वहिनी कशाला गोव्याला जात आहे ही गोव्यापेक्षा तुमचं हित कधी भारी गोवा होतील तर त्याचा नादच नाही करायचा. नागराज मंजुळेची आपल्या गावामध्ये आता शूटिंग चालू आहे. कुठली? अहो उंबडी पळाली. होय. हा अहो ते काय झालंय माहितीये का नागराज म्हणजे सर हा आमचं लय खास दोस्त. खरंच काय? हा ते काय म्हणले भेटलेलं मध्ये. हा आता तुम्हाला तर माहित आहे ते नॅचरल शूट घेतात. हो. ते म्हणले सागर आणि अर्जुन तुमच्या 15 मला शूट घ्यायचंय. आमच्या 15 म्हणलं सर तुमचं हा म्हणलं घ्यायचंय पण तिथं हिरोईन पाहिजे आपल्याला. काय हिरोईन कशी पाहिजे आता तुम्हाला तर माहितच आहे त्या डायरेक्ट शूट घेतात ते काय हिरो फेमस हिरो बिरो कोण घेत नाही. हा हा बरोबर का ना? त्यांनी आम्हाला सांगितलं डायरेक्ट ते आजची परशा कशी घेतली तशीच म्हणले तुमच्या गावातलीच हिरोईन पाहिजे एक. आता तुमच्याकडे बघून तर आम्हाला वाटतंय तुम्ही काय हिरोईन पेक्षा कमी नाही. काय खरंच म्हणतोय सागर भाऊजी? हा मग छान दिसते एवढी. आवलय छान. तर ते म्हणल्यात मला की बाबा हिरोईन कशी बघायची पण त्यांच्याकडे सगळं पाहिजे. जमीन पाहिजे कोंबड्या गाया म्हणजे काय असेल ते आपल्यावर आहे की मग सगळं. सगळं. हा गाय आहेत कोंबड्या तर इतके म्हणतात बघा बरं ती हाय शेती हाय ऊस शेती आहेत हा. केळीची बाग आहे. ते कशासाठी माहितीये का ते म्हणजे असं फोड खायला कुठं नको म्हणजे नाही का की बाबा
हिरोईन वेगळी, कोंबड्या दुसऱ्याच्या, गाई दुसऱ्या, तसं नको. म्हणून म्हणले ती एक असं बघ की डायरेक्ट सगळं त्यांच्याकडे पाहिजे, आहे का नाही अर्जुन दादा? असं तूच म्हणलं बोल तूच बोल. खरं म्हणताय का अर्जुन दादा? आता सागरनं तर सारा ऐकलंय की, म्हणून मी म्हणतोय सागरला तूच बोल. काय अहो वहिनी, पण तुमचं झालंय कसं माहितीये का? तुम्ही बसलाय गुतून गाव गाड्या सरपंच म्हणून, पण सरपंच तुम्हाला लावल का हिरोईन म्हणून? त्याला काय झालं लावाय? आणि त्याला काय माझ्या शब्दाच्या बाहेर येत होता ती. हा मग काय करू माहितीये का? अहो वहिनी, तुम्ही जर आला ना ह्या फिल्म सिटीत, हा हॉलिवूड, टॉलिवूड, मराठी, बॉलिवूड, मग घालून ठेवचाल बरं का ह्या फिल्म सिटीत. जास्त नाही करत. आणि तुम्हाला खरंच म्हणतोय काय? अहो काय विषय आहे का? आपण ऐश्वर्या राय तुमच्या पुढे फिक्के आहे, पण मला तीच कळा ना तुम्ही काय ह्या गाव गाड्यात गुंतून बसला. पण आता कसं करायचं? छोटस शूट घ्यावं लागेल. अहो कसं शूट? अहो मग ती साहेबांना पाठवाय, म्हणजे ती गाणं आहे त्याच्यात, म्हणून आता ते पिक्चरचं शूट आहे. मग त्यांना ते थोडस डायलॉग कसं बोलताय कसं नाही, तुमची ऍक्टिंग कशी आहे दाखवावी लागेल ना. अगं बाई, असं पण आहे. आता नॅचरल पण घ्यायचं म्हणतात, परत अहो, दाखवायचं तसं पण. नाही. पण बाबा मी काय म्हणतोय, आम्ही तर दोघांचा दोस्तच आहेत, आम्ही तर सांगणारच की. हा पण त्यातनं बी अजून तुमची ऍक्टिंग बाबा त्यांना डबल रोल आवडल्यावर मग नाही का? माझं फोटो बिटो चांगलं घ्या. अहो सगळे तुमचं काम झालं थोडक्यात. चालतंय काय की. फक्त तुम्हाला आता म्हणजे एक दोन डायलॉग तुम्हाला बोलावं लागतील दोघांना, त्याचं शूटिंग मी करतो. हा काय हा ते लगेच पाठवून देतो त्यांना, म्हणतो ओके करून टाका. हा चालतंय की. पण काय लोक अर्जुन दादा सगळीकडे मला पुढे काय लावलंय तुम्ही हिरोईन हिरोईन, आणि हे तर काकेत कळसा. आपली गत अशी झाली काकेत कळसा गावाला वळसा. हा जिथे एवढी मोठी सरपंच वहिनी आपली, हिरोईन पेक्षा कमी नाही काय तवा. पण मला काम जमल ना? काय जमायला त्यांना मी सांगेन, आमच्या वहिनीला सगळं समजून सांगा. नाही आलं तरी परत परत सांगा. एवढं दोस्त आहेत आमचं जवळच. तर होय का? काहीच की खरं का अर्जुन दादा? हो, आपण कधी खोटं बोलत नाही, कधीच नाही. करमाळा म्हण नका, मुंबई म्हण नका, आमच्या दोघाला सारखं शूटिंगला बोलावते. पण कसं वाटतं नाही का, लोक म्हणतील की बाबा ही लय मोठ्या म्हणजे मोठ्यांची ह्यांची गोष्टी आहे, मग ही लय आकाडतात. म्हणून आम्ही आपलं कोणाला दाखवत नाही फुगिरी, आपलं गप बसतो आम्ही गावात. चालतंय की. मग कधी येताय शूट करायला? आणि लगेच आता करू की चालू सुरू? लगेच. बरं ऐका, काय आहे नुसतं डायलॉग माहितीये का? हे काय म्हणणार माहितीये का? तुम्ही दोघं लायला मजनू, मी शूटिंग घेणार, कॅमेरा धरणार. हे काय म्हणायचं तुम्ही? 2 दिवस झालं मी तुझी आठवण येत होते, तू माझ्याकडे आला नाही. एवढं प्रेम मी तुझ्यावरती करते की तुला बोलावलं तरी तू आला नाही. मला जेवण जाय ना, आमकं व्हाय ना, 2 दिवस मी झोपले नाही. एवढं बोलायचं. हे तो मला काय म्हणणार, खरंच माझ्यावरती एवढे प्रेम करते? तर अर्जुन दादाला लगेच अर्जुन दादा काय म्हणणार, खरंच माझ्यावरती एवढे प्रेम करते? हा करते. अगं मी बी तुझ्यावरती तेवढंच प्रेम करतो. मी तुझ्यासाठी चंद्र तारे सूर्य तोडा गेलतो. काय लगेच तुम्हाला रागाची ऍक्शन दाखवायची. राहून दे तुझा चंद्र सूर्य तारे तोडायचा, आधी माझा जीव हाय का गेलाय तुला कालपासून भेटाय बोलावती, त्याला येईना आणि चाललाय चंद्र सूर्य तारे तोडाय असं बोलायचे. चालतंय. लगेच मी शूट घेतो. ओके रेडी? रेडी. चला रोल कॅमेरा ऍक्शन. कुठे गेला होता तू 2 दिवस? तुझ्या आठवणीत मी झोप जेवण खाणं पिणं सगळं सोडून दिलंय, माहितीये का तुला? एवढं तू माझ्यावरती प्रेम करते? तुम्ही मालूम नहीं हम तुम्हारी यादों में कितना छोड़ो. खरंच? मग होय गेलायला तू एवढं माझ्यावरती प्रेम करते? हो मजनू. काय तुला सांगायचंय, तुझ्यासाठी मी सूर्य चंद्र तारे ती सुद्धा आणायचं कमी पडलो नाही. चंद्र सूर्य तारे आणतो या. कालपासून मी मेले का जिथे ती बघा ना बोलावली तरी, आणि चंद्र सूर्य तारे घेऊन येतो या. वाव वहिनी, एक्सलंट रोल. आता हिरोईन फिक्स झालाय तुम्ही. होय ना? अहो काय जबरदस्त ऍक्टिंग आहे तुमची. मला माहित नव्हतं तुमच्यात एवढं गुण आहेत. हा दोन भाव आहेत तुमच्याकडून. प्रेमाने बी बोलला, रागाने बी बोलला. डबल धमाका आहे तुम्ही तर, सिंगल पीस डबल धमाका. होय ना? अयो आता काय काम म्हणणार ना आपलं. अहो लगेच
आता मी गेल्यात लगेच साहेबांना पाठवून देणार आहे, नागराज साहेबांना. हा डायरेक्ट फिक्स. पण आता एक प्रॉब्लेम आहे हो. काय झालं? आता विषय काय आहे, तुम्हाला ते कोंबडी पाळाली गाणं माहित आहे का नाही? हा कोणाचं? ती भरत जाधव भरत ते. जाधव, हा, बघा, हा. कुठल्याही पिक्चर मधलं आहे. ह्याला गाड त्याला गाड, हा त्याचं रिमिक्स करायचंय. हो बया. हा बर मग पण आता ते कसं झालंय, त्याच्यासाठी ते काय म्हणले की बाबा त्या हिरोईनची म्हणजे हा. जी सिलेक्ट होणार आहे त्यांच्या 7-8 कोंबड्या किंवा 4-5 कोंबड्या घेऊन ये. आणि ते कशासाठी भाऊजी? आता ते गाणं ते काय म्हणल्यात, नागराज साहेब, नागराज मंजुळे साहेब, हा कोंबडी पळाली गाणं आहे का नाही, रिमिक्स करायचे. रिमिक्स बर. त्याच्यात तुम्हाला ती गाणं द्यायची तुम्हाला, हम्म, आणि त्याच्यात तुम्ही ती तुमच्या पद्धतीने डान्स करायचा कोंबड्या घेऊन. बर. पण त्याच्यासाठी बाबा कुठली कोंबडी सिलेक्ट होती हम्म. ती नाही बाई गाण्यात असे दाखवलेले कोंबडे. हा हातात घेऊन हा, दाखवलेलं हा. कोंबड्या वय. मग त्याच्यासाठी ती गाणं रिमिक्स करायची. ती पिक्चर मध्ये घेणार आहेत ती गाणं वेगळ्या पद्धतीने. बर. मग ती म्हणली त्यांच्या घरचे 4-5 कोंबड्या घेऊन ये. म्हणजे कुठली त्यांच्या ह्याने सिलेक्ट करायची, त्यांच्या त्या पद्धतीने करतील सिलेक्ट. बर. हा म्हणून वेगवेगळं म्हणजे कसं आता? अहो म्हणजे कलर वेगळं, मोठी बारकी मध्यम, मग त्यातली त्यांना कुठली सिलेक्ट करायची त्यांच्या पद्धतीने ते करतील की. बर. हा नाही मग आता आपल्या घेतल्या. नेऊन आपले. हो ना. पण झालं बर का, एक नंबरला सोनं लपवून ठेवलंय सरपंचांनी घरात. हे आपल्याला नाही पटलं. हॉलिवूड टॉलिवूड बॉलिवूड आता मराठी सिनेमा सगळीकडून विस्फोट. बॉम्बस्फोट कसा होतो तसा विस्फोट होणार आहे वहिनीचा. काय वहिनी मोठे हॉटेल होय. वहिनी येऊ का? हा? हो या. येतो हा. अजून लागलं तर परत नेलं या. अहो, वहिनी आता काय सांगायची गरज नाही. हे नाही पसंत पडलं की ते घ्यायला येतो. बर येऊ का? हो हो. पण तुम्ही विसरू नका आणि ऍक्शन मध्ये घुसावायच. आपलं काम करा फक्त बर का. अहो 100%. ममदे लका पटापटा उरक. तशी एक कोंबडी तोडाय घेतली तुला का चालू केलं की सागरला का चालू केलं? अरे पण आज लका कसं आहे माहितीये का, 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरची जंगी पार्टी असली कसले नाही प्युअर गावरान कोंबड्याच्या वर खात नाही आम्ही, तुला माहित आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सागरला का तुझं बोलणं प्रेमाचंच नाही. त्याला ममदा म्हणतोय तू, महम्मद बाई म्हणायचं. काय तेच बोलतोय तो महम्मद बाई. हो आता त्यात जाऊन दे, पण आपलं पटापटा कर. बघ बरं कसं चालू झालं. आणि काय कर माहित आहे का, पीस एकदम बारीक बारीक पीस कर. आणि करताना कसं कर, खाणारा बी पुरलं पाहिजे आणि शिल्लक बी आपल्याला राहिलं पाहिजे. असं थोडस काहीतरी त्यात कर काय. आणि मग देऊ ह्या नका लक्ष द्या. मी आहे की तुझं जेवढा पैसा पाणी आहे, अख्खा पैसा तुझा वर्षाचा काय घ्या झालाय, अख्खं तुझं बिल बी देतो. त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि काय सगळं बिल देणार मग. अरे मग तीच काय, जे बी तुला घालणार खाय प्यायला तुझ्या आयुष्यात करणार आज. काय सागर करीन करा मिळेल. बरं असू दे, ऐक की तू काय कर, 31 डिसेंबरची बी जेवाय पार्टी काय. हा हे पैसे देणार सगळं. आता रे सागर कुठं दिवस उगवला. अर्जुन दादा तर म्हणतोय सगळं पैसे देणार. हा राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला. तुला काय करायचं मग तू कशाला टेन्शन घेतो. आता 31 डिसेंबर असलं ना प्रत्येकाचं मी पैसे देऊन टाकतो. नवीन वर्षाचा मी कधी कुणाचा रुपया बोकली ठेवत नाही. माझा यावर एकदम चोख असतो रे बाबा. पटापटा उरक लगेच उरक तुझं उरक. ह्याचं जाऊ दे पटकेने पिशवीत भर. हे काय लगेच 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 आम्हाला. आणि पण जेवाय या कधी जेवाय थोड्या वेळाने ये की. आलो आलो लगेच आलो. हा आराम देते पिशवी बाबा. सागर नक्की जेव्हा येऊ ना, पण नाही तर मी उपाशी मारायचो. लका दोस्त आहे का कोण आहे मोहम्मद भाई. आपण ये ना, सगळी सोय आहे तुझी, सगळी सोय करतो की. काय बोलतोय? माझ्याकडनं ना ह्यांच्याकडनं खांब्या बिब्या अर्जुन सगळं. दादा खरं का एवढा विश्वास नसल्या की तर तू बोलतो. मग आता एवढ्या कोंबड्या तुझ्याकडनं गावरान तोडून घेतल्याच नसते की. लवकर ये दे पटकेने का बघू नको जाऊ दे, गडबड झाली आम्हाला. परदेशीने धरण जाऊ द्या. संध्याकाळी किती वाजता येऊ. अरे थोड्या वेळाने ये, संध्याकाळी नको दुपारने ये. बर बर आलो नक्की आलो. जाऊ का? हा ये.
गडबडीने बोलवून घेतलंय तू अहो ताईंना चक्कर आली म्हणून मी बघायला आली. काय म्हणते हा मग काय. आणि मी त्यांच्यापासूनच की गेली या अहो मला अर्जुन दादा म्हणला की ताईंना चक्कर आली मी बघून येतो. म्हणून मला गडबडीने हा बोलावं मग म्हणलं की ताईंना पण बघून यावं त्यांना चक्कर आली पण तर. मला कसं नाही माहिती झालं काय आता ते अर्जुन दादा म्हणलं म्हणून मी पण आली लगबगीनं. बरोबर चल बरं बघू ओवी ए ओवी हाय का ऐकतच नाही ओवी. बघ ना मी काय म्हणते. ह्या दुधात काय टाकलंय तू? काय टाकलंय? बोंबिटा. लय आवडतं होय तुला? आवडत? आणि हे बिस्किट खा की मग. ह्या पैशाचं काय आणशील ग तू? ह्या पैशाचं काय आणशील? खेळायचं नाही. दुकानात काय आणशील सांग की. दुकानात जाणार का तू? ओवी बोलत नाही ना तू? जाऊ दे बाय मी पण नाही बोलत तुला. बोल की मला. काय आणशील त्या पैशाचं? काय? बिस्किट ना. हा परत त्या बरं खाय. आणलंय वय कोणी? अयो काय ग जया? हा काय ग असं? तुम्हाला काय झालंय? कुठे काय? आता माझ्याकडे जय आली म्हणले चला चला म्हणली लय गडबडीने आली म्हणली ताईंला चक्कर आली या नाही मग काय मला अर्जुन दादा म्हणला की ताईंना चक्कर आली मी चाललोय बघायला म्हणून मी म्हणलं की सगळं काम आवरावी आणि तुम्हाला भेटायला जाऊ म्हणून आलोय आम्ही. सगळा बिस्किटचा पुडा. नाही अगं मला चक्कर ही नाही काय आले. मला पुढे आणलाय हो. हा अगं ह्याच्यापेक्षा बारका नव्हता वय. मला आता हे खाल्लं का नाही मग मला एक जिरा सोडाचा आणावा लागल जाऊन. एवढा मोठा कशाला आणलाय? 2-3 बिस्किटाचाच आणायचा होता की. तुम्हाला नको असेल तर द्या माझ्याकडे. माझ्या भावाला देते ते पण लय आसक्त झालाय त्याला चहा संग देते बिस्किटचा पुडा. आणि होय ग ती जाऊन दे. मी काय म्हणते अर्जुन दादाने सांगितलं तुझं डोकं फुटलं. बघू कुठं डोकं फुटलंय तुझं? नाही माझं डोकं फुटलं. मग कसं अर्जुन दादा आलं सांगत सागरला घेऊन चल गाडी माझ्या बहिणीला न्यायचंय. माझ्या बहिणीचं डोकं फुटलंय दवाखान्यात न्यायची. असं म्हणलं वय. मग काय? अयो मला तर काय नाही झालं बाबा. आणि मग माझं बी तुला अर्जुन दादाने सांगितलं ना ताईंला चक्कर आली चक्कर आली. हा असं म्हणलं म्हणून ना तुम्ही दोघे गडबडीने आला. हा. अहो ताई मग ही अर्जुन दादाचीच खिळी आहे बघा. ह्यांना 31 डिसेंबरची पार्टी करायची होती हा त्याच्यामुळं ह्यांनी आपला चांगला प्लॅन केला. आपल्याला चांगलं गुतावलं ह्याच्यात. अगं अर्जुन दादा आहे ना एवढा चॅप्टर आहे का नाही हा. बरोबर काय ना काय सांगून बरोबर कुरगुडी करतो काहीतरी. हा. आणि अर्जुन दादा तर तसला आहे मग दिसून यायचं नाही आणि करणीला तर चुकायचं नाही. असलं काम अर्जुन दादाचं बराबर फसवा फसवी केली. बरोबर मग आता आपण असं करू सरपंचाच्या घरी जाऊ. ऐक की आता अर्जुन दादा जर काल आला नसता सागरकड आणि म्हणला नसता जयाचं डोकं फुटलंय तर सागरला लावलाच नसता ना. मग पण बरोबर सांगितलं का नाही जयाचं डोकं फुटलं. मग आपल्याला वाटलं बया जयाचं डोकं फुटलंय म्हणल्यावर हाय बाया सागर घरात जा म्हणून लावला का नाही सागरला. मग ही नक्की पार्टीलाच गेली असेल. तू म्हणते तीच खरं. बरोबर गेले त्याला मलाच कसं म्हणतोय हिचं काय ऐकतीस हा आहे का नाही. मग आपण सरपंचाच्या घरी जाऊ. आता ताई आपण त्या दोघांना तिथंच बघाय जाऊ. सरपंचाच्या तिथं गेले असत्याली काय ह्यांच्याकडे काय रुपये आहे का काय आहे तेव्हा 31 डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन तिथंच असेल. सरपंचाच्या हिता असेल. ह्यांच्याकडे काय आहे पैसा ना पाणी तोंडकी विलवानी असं त्या सरपंचाच्या पाठीमागं लागणार आणि मग ह्यांची पार्टी होणार. बघू की कशी पार्टी होती तीच आता बघते मी ह्यांची. आणि नाही त्या अर्जुन दादाच्या बी चांगल्या टांगड्या सारखा तर माझं नाव बदलून ठेव की दुसरं. ताई मी नाही येऊ शकत. माझा भाऊ आता खरंच डोकं फोडल माझं. मी नाही येऊ शकत तुमच्या संग. आणि नको की येऊ जा तुझे तू. चला आपण सरपंचाच्या हिथं जाऊ. चल लगेच. सुंदर मस्त मला पिक्चर मध्ये काम येणार आहे का नागराज मंडोळ्यांच्या डान्स फुलं सुद्धा मला आता माझ्या पुढे फिक्की वाटायला लागली. नाही लावत आता. कमडी कशी दिसते कमडी पळा आता डान्स चाललाय तुमचा तर सरपंच बाई. मग आज मला काम आलं की नागराज मंडळाच्या पिक्चर मधलं काय हो. आणि कोणी सांगितलंय? सागर भाऊजीने नागराज भाऊजींनी सांगितलं.
आपल्या गावात पिक्चरचं शूटिंग आहे आणि त्यात मला हिराणी करून भेटणार आहे. काय सागर भाऊजीने अर्जुन भाऊजीने सांगितलं. मग त्यांचा जवळचा मित्र आहे ते नागराज मंजुळे, त्यांना बोलत असतात प्रत्येक पिक्चरला शूटिंग. सरपंच बाय त्या अर्जुनला सागरला गावात कुत्र तरी ओळखतय का? हा? आणि ते अर्जुन असं आहे आता पहिलं तिथून मागे काय काय अर्जुनने केलं तिथं सगळं चांगलं डोक्यात बसलंय ना. ते बसलंय की, पण आता मग त्यांनी एवढं विश्वासानं मला सांगितलं. मग अर्जुनचं कसं काम आहे दिसून तर यायचं नाही करणीला तर चुकायचं नाही. गोगल घाईल पोटात पाय असा अर्जुन आहे. आणि त्यांचं नाव सांगून माझ्यापासून 3-4 कोंबड्या नेल्यात मगाशी त्या नागराज मंजुळेला दाखवायला. अहो मी त्यासाठी सांगत होती का ना, ह्यांना बी फसवलं, ह्यांना बी लावला चुना. 31 डिसेंबर साठीच नेल्या कोंबड्या ह्यांच्या. हो बया, आणि मला म्हणलं तिकडं नागराज मंजुळांना दाखवायचं तर कुठले कोंबडी पसंत पडत ती घेऊन नाचायचंय म्हणून. बघा आता तुमचं तुम्ही सरपंच बाय काय असेल ते. आता बघतेच की माझं मी ह्यांचा मुद्दा गाडला ह्यांचा न माझ्या खाल्ल्या जाऊन मी गप बसली, समजून घेतलं. आता मलाच तुला लावून माझ्या कंबा नेलं वय. बर आता ह्यांच्याकडे बघतेच मी. माझं बी नाव मीनाक्षीच आहे. 31 डिसेंबरची पार्टीचा कसा राडा करायचा ना ते मी बघतीच. चला माझ्या बरोबर. चला चला. सागर हे का तुला बोकडाचं मटण आहे सांगितलं, कोंबड्या होणार आहे हा? बघ अर्जुन दादा, सरपंच तुम्हाला काय कळतं का नाही? अहो 800 रुपये किलो बोकडाचं, 750 रुपयाला कोंबडी. ती जाऊ दे. हो सरपंच ऐका ऐका, गलगे काय आहे माहितीये का, बोकड तर कुणी खातय पण बोकडाला आली रोगराया. काय आली? रोगरा. हा, म्हणून मी काय केलंय, गावरान कोंबड्या कधी खायला भेटल्यात का? आता सगळा काय झालाय डीपी क्रॉस. त्याच्यामुळे मी काय केलंय, हे लांबन गावरान कोंबड्या आणल्यात शोधून. काय दुर्मिळ आहेत का? दुर्मिळ दुर्मिळ झालेत म्हणून गावरान. आणि आपण नाही तर बोकड कवा बी खातोयच की काय. हा, खातोय. त्याच्यामुळे कसं आहे, 1 नंबर गावरान कोंबड्या आणल्यात. रसाला जखाड. हा, रसात सुट्टी नाही, तरतरीत झणझणीत. काय मला पहिला एक पितळेवर प्यायला द्या. सरपंच हा, मेंबर ही याच्यात ना जेवायला सगळे येणार आहेत. अख्खी डीजेचे नियोजन हक्काट गेले. हे 31 डिसेंबर डान्स मस्त बघ, धम्माल उडून द्यायचे धम्माल. अजिबात गाळ पड नको अर्जुन, रेटून खा आणि बार प्या भेऊ नका. डान्स करा, भेऊ नको. अरे अहो सरपंच बाई थांबा थांबा. सरपंच बाई राहू द्या, जाऊ द्या. आता ती काय घालणार नाही, ती गेली पळून. गावली का आता इथं? मग नाही, मग काय तर. पण बघा बरं कसे करतात. पण मी म्हणलं होतं का नाही त्यांना माझ्या कोंबड्या खाऊनच देणार नाही. चला बघा दिल्याच नाहीत का नाही कोंबड्या खाऊन. चला. ही माणसं ना सारखीच पार्ट्या करतात. हा 31 डिसेंबर म्हणू नका, ह्याचा आनंद म्हणू नका, त्याचा आनंद म्हणू नका, ह्याचा बर्थडे म्हणू नका. आता आपण आज बायकांनी करायची, हे सगळं घरी घेऊन जायचं आणि घरी पार्टी करायची. चालतंय 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 चला. थांबा मी पातेलं घेते, की बाकीचं तुम्ही घ्या सगळं. खा म्हणा आता. हा खा म्हणा आता, दगड खान माझ्या खा. सागर अर्जुन, माझी बायको का बनर बिघडली होती मगाशी ताईन ती माग कपडा सध्या. अयो सरपंच कसं सांगू, कुठल्या तोंडाने सांगू? अरे हेच तोंडाने सांग की, दुसऱ्या कुठल्या तोंडाने सांग. होय गे? अहो सरपंच रक्त नाही ना येणार. नाही येत, तू पहिलं सांग. अहो सरपंच काय झालं माहितीये का? थांबा सांगू. सरपंच काय झालं माहितीये का? सांग सांग बरं तशी काय. अहो ती तुम्ही गावरान कोंबड्या आणलेल्या का नाही मी हा? पार्टीला गावरान कोंबड्या? गावरान बघितलं बरं. हा, नाही खाल्लं ते मी. वाचलंय अहो, बरं. ते तिथंच राहिलं मटण. पण झालं काय माहितीये का, त्या कोंबड्या होत्या का नाही, हं. ते तुमच्याच पोल्ट्रीत आणलेल्या. लक्ष तुमच्या कोणावर नाही मग. माझी कोंबडं होते. माझ्याच कोंबडं आता हे बघ तुमच्या
माझेच पण